या 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 तक्रार निवारण केंद्र त्याला 12,000 मोबाईल करा. बोला. मोबाईल लावला होता रात्री चार्जिंगला. बसा मोबाईल. हां मग? आपल्या ऑफिसमध्ये. मग काय चोरी गेला मोबाईल कुठून आला गाव? कोल्हापूरून आलोय. बर. मग रात्री 1:30 वाजता रेल्वे पोचली हो. आधी 4 वाजता निघाला म्हणा तिथून 4-4:30 रेल्वे निघाला होता होय. नाही हां 5च्या रेल्वे निघालो होतो. हां पण ते काय आता 5च्या रेल्वे निघालो मग इथं 1:30 वाजता पोचलो. मग चार्जिंग संपले मग मी काय केलं वेटिंग रूममध्ये चार्जिंग लावला होता. बर पण डोळा लागल्यावर पुन्हा बघतो थोड्या वेळा तर मोबाईल जागेला नाही. बरं. म्हणजे वेटिंग रूममध्ये बसल्यावर मोबाईल गेला तुमचा. रेल्वेत गेला वेटिंग रूममध्ये किती वाजता गेला असेल अंदाजे? तरी रात्रीच्या बघा 3-3:30 वाजले असतील. 3-3:30 म्हणल्यावर आसपासच असते. पण लक्ष द्यायचं की तुम्ही आता माणूस मोबाईल म्हणजे तुम्हाला सांगू का बाथरूममध्ये गेलं तर मोबाईल घेऊन जातो. मग आता तिथं जो मी बसला म्हणल्यावर वेटिंग रूममध्ये लावायचा सोडा 1-2 टाका चार्जिंग काय ठीक नाही तर स्विच ऑफ करून ठेवायचा. आता ते मोबाईलवर सगळं आहे म्हणल्यावर आपल्या वस्तू आपण काळजी घेऊन येऊ. तर मला लगेच तेव्हा तुम्ही मला कळवले बी असतं किंवा त्याला धरून बी आणलं असतं तुम्ही तर त्याच्याकडून लगेच मोबाईल घेतला असता मी. आता मला तर काय मी इथं बसलेलो असतो माझी ड्युटी आहे एकटा माणूस आहे. आता काय कुठं लक्ष द्यावं कोणाकोणाकडे बघणार आहे सांगा तुम्ही मला. नाही आता धरून आणायला मला ते माहीत नव्हतं ना. जर माहीत असतं तर मी धरून आणलं असतं. आम्हाला बी माहीत असतं बाबा हे काही माणूस चोर आहे असा आहे तसा आहे तर आम्ही त्याच्या पाठलाग केला असतं. आता सगळी येते ती बोलायची बी अवघड आहे. असं एखाद्याला गेलं रे कोण आहे तुमलं तर कसं करायचं. प्लॅटफॉर्म तिकीट असतं त्याच्याकडे एका वेळेस काढलेलं 5 रुपये 10 रुपये देते तिकीट काढले की मग आम्हालाही बोलता येत नाही ना. आता कशाला आला आहे रेल्वेला आला आहे का कशाला आला आहे का काय कळत नाही. आता माझं म्हणलं तर तुम्ही सावध राहायचं असतं. मोबाईल आपल्या पर्सनल वस्तू आहे ठेवायचं असते वरच्या खिशात नाही खालच्या खिशात ठेवायचा. मला एकच कळानं गेले का ते बाहेर तक्रार निवारण केंद्र बोर्ड कशासाठी कोण तक्रार म्हणजे तुम्ही सांगितली तक्रार झाली का तुम्ही तक्रार सांगितली मी सांगायचं लागलो की बाबा तसं मोबाईल इथून पुढे जे आहे आता एक गेला आता काय बात हुडकी तेवढंच आहे. असं 10-12 हजारचा किती दिवसानं वापर होता? 4-5 वर्ष झाली. माहिती त्याचा काय त्याचा उपयोग होत नसता. आता गेला आता इथून पुढे जरी चांगला घ्या आणि चांगला घेतला तर काय करायचं त्याला स्टेशनला वगैरे आला होतो मी तर येताना घरनं चार्जिंग करून आणायचं येतानाच आणि बॅगमध्ये ठेवायचं आता आणि बॅग सुद्धा संपवून ठेवायची. कसं होतं आहे एकदा गेलेल्या माणसाला कुठून हुडकणार बरं तुम्हाला पुन्हा हुडकायचं म्हणतं आता जावं लागेल आपल्या इथं कुठून स्टेशन इथलं आहे जावं लागेल तिकडे कुरवाड स्टेशनला पुन्हा CCTV कॅमेरा बघायचा जी 100 लपडे आहे ते आहे का तुम्हाला वेळ तेवढा? अहो मला काय म्हणायचं आहे पुढं काय करायचं ती बघू पण आता ते गेलेल्या फोनचं काय करायचं? गेलेला फोनला तर काय बघतो तरी बाहेर आहे काय ते बघायचं का? आता ती काय वाट बघत बसली असेल माझ्याकडे या म्हणून ती तर चोर थांबर का जायला साहेब? आता ही घ्यायची अडचण हो. आता काय गेलं काय आता त्याला तर ते गेलं असेल ना आता गाडी बी गेली मग एखाद्या गाडीत बसून गेले की संपलं काय असतं त्याचं कडवड. बाहेर काय कॅमेरा नाही अगर वेटिंग रूममध्ये बाबा माणसं ते तिकीट काढलेली आहे ती काय ती बी कोण बघत नाही. बघायला काय आता नागरिकांनी आपली आपली जबाबदारी घ्यायची असते. आपली जबाबदारी येता ही मोठं रेल्वे स्टेशन आहे तर काय कोणी करणार कोणाकोणाकडे लक्ष देणार कोणाच्या पोटातलं काय ओळखावं आपण तरी आपल्या जबाबदारीनं आपण इथं सुशिक्षित देतो. काय शिक्षण झालं तुमचं प्रमोशन झालंय का? होईल आता असं वाटायला लागलं. अशी जर नोकरी केली तर लवकर होईल बघा. हां बरं नाही चांगलं आहे तुमचं काम. नाही काम मी चोखच करतोय कामाच्या बाबतीत काय होतं तुम्ही सध्याला धरून आणला असता का माझ्यापाशी? नाही त्याला जावला आता आबाला काय असतं माझं चुकलं हे तक्रार निवारण केंद्र वाचलं का नाही हां तिथंच आम्ही कशीच घातली. नाही ते तुम्ही आला बरोबर तुमची तक्रार घातली हो पण तुम्हाला सांगतो की तक्रारीचं काय आहे तर ह्या गोष्टी पण ह्याच्यात धरून आणला असतो का? नाही बरं तरी बी बाहेर गेला तो लक्ष ठेवून मला मी धरून आणतो की हां तेवढा 15 मत तुम्ही त्याचं धरून आणा त्याला लावतो काय आवाड आहे बरं बरं तुम्ही काय टेन्शन घ्याला त्याचं बघा बरं तुमच्या कुठं आहे ते आणि त्याला धावतोच का वाडा कारण वा आभार यार. होय या बघू त्याला मी आणि थोड्या वेळा अजून एक चक्कर हाणणार मी